ते म्हणते काहीतरी असणार असं कसं फ्लाईटला टाकलं आपण फ्लाईटला टाकलं काम करताना खूप जाणवतं. हे जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे आहे त्यांचा इतकं मोठेपण आहे. हा त्यांचा जो विश्वास आहे, हा विश्वास मला फ्युएलसारखा वर्क करतो आहे काम करायला अजून चांगलं. तर चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहे, वेळोवेळी मी त्यांना विचारलं सर ओके काय वाटतं तुम्हाला काय वाटतं. हे आमच्यात जो संवाद होत चाललं आहे याची गंमत खूप येते आम्हाला. आता विराजा साने मी लिटरली माझ्या 11वीपासून आम्ही एकत्र नाटक करतो. तो लिहितो मी बसवतो किंवा तो लिहितो मी दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो, असं तर एक बरोबर एकत्र चाललं आहे. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की वरवरचे बदोवरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगांनंतर आम्ही घरी जाऊन टाईमपास काय तर तुमचं नाटक काय हे करू असं. तर कशाबद्दल करू, काय वाटते आपल्याला आत्ता. तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मारला होतो. दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे. तर ते मी बोलता एका पॉईंटला पोचलो की अरे हां मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं. आणि मला नेहमी असं वाटतं की आम्ही बोलता असं झालं की आपण जेव्हा 60पर्यंत पोचलो म्हणजे टिकलो तर म्हणजे हा भाग आहे, पण एक 60पर्यंत समजा पोचलो तर त्यावेळेला आपण काय मी आत्ता जे आपण बिंदास असतो. कारण मी माझ्या बाबांना बघत आलो आहे की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो. तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते, ती गंमत वाटायला लागते. मग ह्यावरती काही ते बघत कसं व्हावं याबद्दल मग चर्चा करत मग तासन ते फोन व्हायचे. आम्ही काही गोष्टी आमच्यात इम्प्रोवाईज करायचो, काही गोष्टी करून बघायचो. आणि विराने लिटरली लिहिता असं झालं होतं की भरत सरांना आपण रे करतील का आपल्याबरोबर म्हणजे आपण ऐकतील का वगैरे असं सगळं झालं होतं. पण नशिबाने ते सगळं जुळून आलं. सरांना आम्ही ऐकायला गेलो होतो, त्यांना वाचलं असं ते म्हणलं की आपण महेश सरांना विचारलं सर हे मला हे सगळं ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती इट वॉज लाईक की ओके. आणि मग हे सगळं आत्ता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्या ज्या पद्धतीने गोष्ट सांगावीशी वाटते ती करता यावी आणि करून देणं हा पण फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो, खूप शिकायला मिळतं यापासून.